नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणारी घटना नागपूर जिल्ह्यामध्ये घडल्याने समाज मनामध्ये संताप व्यक्त होत आहे। अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका नायब तहसीलदाराला थेट चालत्या जेसीबीला लटकावत तब्बल 4 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्याच्या कोही तालुक्यामध्ये घडलेला आहे। महसूल अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे प्रशासनासह राज्यभर खळबळ उडाली असून मुरुम माफियांच्या या दहशतीमुळे समाज मनामध्ये संताप व्यक्त होत आहे। कोही तालुक्यातील बोरी नाईक परिसरामध्ये अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे हे आपल्या महसूल पथकासह कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले। यावेळी कारवाई दरम्यान जेसीबी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाने वाहन न थांबवता थेट वेग वाढवला। धक्कादायक म्हणजे निकाळजे यांना जेसीबीला लटकवलेल्या अवस्थेतच 3 ते 4 किलोमीटरपर्यंत ओढत नेण्यात आले। या प्रकारामध्ये त्यांना दुखापत झाली नाही हेही तितकेच महत्त्वाचे। दरम्यान पोलिसांचे वाहन घटनास्थळी येताना दिसताच आरोपींनी जेसीबी सोडून घटनास्थळावरून पळ काढला। नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि प्रत्यक्षदर्शी असलेल्या पुराव्यांवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेगाने तपासाची चक्रे फिरवत यातील मुख्य आरोपी आणि जेसीबीचा चालक मयूर थोटे याला अटक केली आहे। शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करत तसेच महसूल अधिकाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर विविध कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे। दरम्यान या हल्ल्यामध्ये सामील असलेल्या इतर संशयित आरोपींचाही पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि मुरुम उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा अमानवी हल्ल्यानंतर कोही तालुक्यात नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अशा कामांसंदर्भात कोणाची गय केली जाणार नाही असे सांगितले। दरम्यान या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले असून या घटनेतील संशयितांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी होत आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नागपूर। धन्यवाद।